आज के दिन के हम दूसरे सेशन में हैं। आज का सेशन दूसरा मराठी और हिंदी का प्रेजेंटेशन है। मैं बड़े ही अदब और आदर और सम्मान के साथ आज के जो मेहमान हैं उन्हें डायस पर बुलाना चाहूँगी। आदरणीय डॉक्टर विजय रेवतकर साहब, आप से दरख्वास्त है कि आप डायस पर तशरीफ़ लाएं। हमारे दूसरे मेहमान हैं डॉक्टर रामचंद्र मोरेश्वर वसेकर साहब, आप भी डायस पर तशरीफ़ लाएं। और डॉक्टर आदरणीय डॉक्टर महेश बापूराव जी जोगी साहब, आपसे भी दरख्वास्त है कि आप डायस पर तशरीफ़ लाएं। आउज़ुबिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम, बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन, अस्सलातु वस्सलामु अला मुहम्मद आले मुहम्मद व तय्यबीन अत्ताहिरीन अल मासूमीन। रब्बि इश्रह ली सदरी व यस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। ज़िंदगी दी है तो जीने का हुनर भी देना, ज़िंदगी दी है तो जीने का हुनर भी देना, पाँव बख्शे हैं तो तौफ़ीक़े सफ़र भी देना। गुफ्तगू तूने सिखाई है कि मैं गूंगी थी, गुफ्तगू तूने सिखाई है कि मैं गूंगी थी, अब मैं बोलूँगी तो बातों में असर भी देना। आज के इस कार्यक्रम के अध्यक्ष, मुख्य अतिथि, संस्था के मेंबर्स और तमाम सामाईन हजरात, सबको अस्सलामु अलैकुम। A warm good afternoon to one and all. मैं शाहजहां हैदरी आपके आज के कार्यक्रम की होस्ट करती हूँ आप सभी का स्वागत इस शानदार समारोह जो आप लोगों के लिए ही आयोजित किया गया है। मुझे ये बताते हुए अत्यंत हर्ष हो रहा है कि अदब इस्लामी हिंद संस्था हल्का महाराष्ट्र ने वार्षिक 2 दिवसीय कार्यक्रम राष्ट्रीय उर्दू साहित्य सम्मेलन का आयोजन किया है। इसका विषय उर्दू साहित्य और समकालीन मुद्दे पर रखा गया है, उर्दू लिटरेचर एंड करंट प्रॉब्लम्स। इन मुद्दों से तात्पर्य उन वर्तमान घटनाओं और समस्याओं से है जिनका आज समाज सामना कर रहा है। ये सिर्फ उर्दू ज़ुबान से ही ताल्लुक़ नहीं है, इसका ताल्लुक़ हिंदी, मराठी, अंग्रेज़ी सभी ज़ुबानों से इसका ताल्लुक़ है। ये मुद्दे विविध हैं और सामाजिक, आर्थिक, राजनीतिक और पर्यावरणीय मुद्दों से लेकर हो सकते हैं। शुरुआत से ही मानव समाज का हिस्सा रहे हैं और समय के साथ इन मुद्दों की प्रकृति बदल गई है। समकालीन मुद्दों को हल करने के लिए एक बहुआयामी दृष्टिकोण की आवश्यकता होती है जिससे समाज में जागरूकता लाई जा सकती है, जैसे शिक्षा और जागरूकता को बढ़ावा देना, सामाजिक और आर्थिक असमानता पर कार्य करना, राजनीतिक सुधार और बढ़ावा देने जैसे उपायों के माध्यम से प्राप्त किया जा सकता है। इसी विषय को बेहतर करने का प्रयास संस्था द्वारा किया गया है और ताहम ये लगातार कोशिशों में लगी हुई है। संस्था के सभी मेंबर्स के लिए कहना चाहूँगी कि अपने हौसलों के बल पर हम अपनी प्रतिभा दिखा देंगे। भले कोई मंच न दे हमको, हम अपना मंच बना लेंगे। कार्य बढ़ाने के लिए मैं आज के इस कार्यक्रम के अध्यक्ष आदरणीय श्री डॉक्टर रेवतकर साहब से अनुमति चाहूँगी। धन्यवाद सर।
चूँकि कार्यक्रम की जो ट्रेडिशन बनाया गया है, जो कस्टम दिया है कि पहले हमें अपने मेहमानों को सुनना है, बाद में उसका स्वागत करना है उन लोगों का, तो सबसे पहले हम उनके विचारों की तरफ बढ़ते हैं। कार्यक्रम को बिना रोके, बिना देर किए, जैसे ज़मीं पर चमकते हैं जुगनू, जैसे ज़मीं पर चमकते हैं जुगनू, आसमान में चमकते हैं तारे, कुछ ऐसी ही छटा बिखेर रहे हैं अतिथिगण हमारे, अतिथिगण हमारे। सबसे पहले मैं आमंत्रित करना चाहूँगी आदरणीय डॉक्टर रामचंद्र मोरेश्वर वसेकर साहब से। ये मराठी विभाग प्रमुख राष्ट्रपति महात्मा गांधी विद्यालय सावली, जिला चंद्रपुर से ताल्लुक़ रखते हैं। इनका थोड़ा सा इंट्रोडक्शन भी देती हूँ। इनकी प्रकाशित साहित्य है वर्तमानातल्या कविता, कविता संग्रह, संपादित ग्रंथ झाडीपट्टी, रंगभूमी, आकलन आणि आस्वाद, डॉक्टर श्याम माहेरकर गौरव ग्रंथ यांनी फेलोशिप पण केलेली आहे। सांस्कृतिक मंत्रालय, भारत सरकार ज्युनियर रिसर्च फेलोशिप आणि गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली ज्युनियर रिसर्च फेलोशिप यांचे संशोधन कार्य, मराठी आदिवासी कवितेचा विविधांगी अभ्यास, आचार्य आणि पदवी प्राप्त केलेली आहे। भालचंद्र नेमाडे यांच्या कवितेचा चिकित्सक अभ्यास, एम.फिल पदवीकरिता यांनी संशोधन केलेले आहे आणि एम.फिल डिग्री पण यांची प्राप्त झालेली आहे। शोधकार्य किया आहे। यांना पुरस्कार, युवा चैतन्य पुरस्कार पण मिळालेला आहे आणि 97 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अमळनेर येथे निमंत्रित कवी पण होते। शब्द कलम और पन्नों पर, शब्द कलम और पन्नों पर जिसका पूरा पूरा हक है, दुनिया की बातें लिखने वाला वही तो आदर्श लेखक है, वही तो आदर्श लेखक है। आमंत्रित करती हूँ बड़े आदर के साथ डॉक्टर रामचंद्र मोरेश्वर वसेकर साहब को। सन्माननीय विचारमंच, या विचारमंचावर आजच्या सत्राचे अध्यक्ष माझे मित्र डॉक्टर विजय रेवतकर, या ठिकाणी उपस्थित माझे दुसरे मित्र डॉक्टर महेश जोगी, वर्तमान समस्या आणि आजचे साहित्य या विषयाच्या अनुषंगाने आयोजित या परिसंवादामध्ये सर्व उपस्थित मान्यवरांना मी अभिवादन करतो आणि मराठी साहित्याच्या अनुषंगाने, त्यामध्ये मराठी कवितेच्या अनुषंगाने मी माझं मत या ठिकाणी मांडणार आहे। अंधेरा बहुत है फिर भी तू रोशनी की बात कर, अंधेरा बहुत है फिर भी तू रोशनी की बात कर, लावण्यास दीप आता काळजाची वात कर। अंधेरा बहुत है फिर भी तू रोशनी की बात कर, लावण्यास दीप आता काळजाची वात कर। आजचं एकूणच वर्तमान अंधारलेलं आहे आणि या अंधारलेल्या वर्तमानाला काळजाची वात करून त्याला प्रकाशित करण्याचं काम आजचं साहित्य, आजची कविता करते आहे। खऱ्या अर्थाने या काळामध्ये अनेक समस्या आपल्यासमोर आहेत। साहित्य हे समाज जीवनाचं प्रामुख्याने प्रतिबिंब असते आणि त्या अर्थाने साहित्यातून वर्तमानाचे प्रतिबिंब प्रतीत झालेले असतात आणि या साहित्य प्रकारामध्ये कविता जो साहित्य प्रकार आहे हा लक्षणीय असा साहित्य प्रकार आहे आणि वर्तमान समस्यावर कवितेतून सर्वात आधी जी प्रतिक्रिया जी आहे ती उमटत असते। अनेक प्रश्नांना, समस्यांना उजागर करणारे साहित्य हे काळाच्या कसोटीवर टिकून राहते। कवितेची निर्मिती करणारा
संवेदनशील मनाचा कवी त्या त्या काळातील घडणाऱ्या घटनांचा साक्षीदार असतो आणि वर्तमान परिप्रेक्ष्यात घडणाऱ्या विविध घटनांची मांडणी तो आपल्या कवितेतून करतो. आजच्या वर्तमानामध्ये अनेक प्रश्न आहेत, अनेक समस्यांनी आजचं वर्तमान प्रामुख्याने ग्रासलेलं आहे. जागतिकीकरण, उदारीकरण आणि खाजगीकरणाच्या या कालखंडामध्ये मानवी जातीसमोरच नव्हे तर साऱ्या सृष्टीसमोरच अनेक प्रश्नांनी थैमान घातलेलं आहे. माणसाचं माणूसपण प्रामुख्याने हरवलेलं आहे. संवेदना लोप पावली. अर्थकेंद्री वृत्तीमुळे, मानवाच्या हव्यासामुळे सारी सृष्टीच संकटामध्ये सापडलेली आहे. शेती, माती, नाती आणि गोती संपत चाललेली आहे. अशा या विदारक वर्तमानाचं पट मराठी कवितेमध्ये प्रामुख्याने दिसून येते. आज आपण बघितलं तर मोठमोठ्या प्रकल्पांसाठी डोंगर पहाडांवर भांडवलवादी कंपन्या पाय रोवत आहेत. अनेक मोठमोठे प्रकल्प असतील, लवासा असेल, आमच्या गडचिरोली जिल्ह्यामध्ये सुरजागड असेल, यासारख्या प्रकल्पाच्या माध्यमातून तिथला जो राहणारा जो मूळ आदिवासी आहे, या मूळ आदिवासींना प्रामुख्याने विस्थापित केलं जात आहे. तिथलं पर्यावरण प्रामुख्याने ऱ्हास होत आहे. पर्यावरण नियमांची ऐशी तैशी करून मोठमोठे प्रकल्प जे आहेत हे मोठमोठे प्रकल्प उभारल्या जात आहेत आणि यामुळे साऱ्या निसर्गालाच आपण प्रामुख्याने वेठीस धरलो आहोत. अशा स्थितीमध्ये तुकाराम धांडे नावाचे एक कवी आहेत, आदिवासी कवी आहेत. तो कवी असा म्हणतो, 10,000 एकर जमीन, तिथला माडमैदान, टेकडी, डोंगर, ओढा, त्याच्यावर खेळणारी हवा आणि आतलं पाणी या सगळ्यांसहित ती जमीन एका माणसानं विकत घेतली. अशा प्रकारे मोठमोठ्या प्रकल्पांसाठी निसर्गावर प्रामुख्याने अतिक्रमण होत आहे. म्हणून धांडे पुढे म्हणतात की एक माणूस अर्धा अधिक भूगोल विकत कसा घेऊ शकतो? एक माणूस अर्धा अधिक भूगोल कसा विकत घेऊ शकतो? म्हणजे कोणत्या शास्त्रात लिहिलं आहे? असं करा, सगळ्या शास्त्रांनी एकत्र या. अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, मानसशास्त्र, सगळी धर्मशास्त्र, त्याचप्रमाणे IT, BIT, पॉलिटेक्निक, पोरींनो तुम्हीही या. सगळ्यांनी एकत्र जमून शांत डोक्याने नीट बारीक दूरवरचा विचार करा आणि एवढा भूगोल सांभाळा. भूगोल म्हणजे निसर्ग. या निसर्गाला सांभाळण्याचं आव्हान कवी करतो. सर्व शास्त्र माणसानं या जमिनीवर निर्माण केली, परंतु ही सगळी शास्त्र बिघडली तर दुरुस्त करता येतील. परंतु निसर्गानं निर्माण केलेला भूगोल जर बिघडला तर दुरुस्त करता येणार का? करता येणार नाही. आणि त्यामुळे हे भूगोल सांभाळण्याचं आव्हान कवी करतो आहे. एकूणच नवी मूल्यदृष्टी आणि नवं आत्मभान देणारी ही जी कविता आहे ही खऱ्या अर्थाने वर्तमान समस्याचा पट तर मानतेच, परंतु आपल्याला काय सांभाळायचं आहे याचं आव्हानसुद्धा प्रामुख्याने करते. आज वर्तमान कालखंडामध्ये शेतकऱ्यांच्या समस्यांनी उग्ररूप धारण केलं आहे. सर्जनाचा बाप असलेला शेतकरी प्रचंड परिश्रमानंतरही त्याला योग्य मोबदला मिळत नाही. हे सांगताना केशव देशमुख म्हणतात, कापूस विकून त्याला मिळत नाही सदरा, कापूस विकून त्याला मिळत नाही सदरा आणि भुईमुंग काढून त्यालाच मिळत नाही खाद्यतेल. सगळं मिळूनही त्याला काय, सगळं पिकवायचं धान्य आणि हाती मात्र शून्य. शेतकऱ्याच्या फाटक्या खिशाभोवती वाढत चालली आहे शून्याचीच रांग. शेतकऱ्याच्या फाटक्या खिशाभोवती वाढत चालली आहे फक्त शून्याचीच रांग. म्हणजे कितीही त्यांनी जरी मिळवलं तरी हाती मात्र काही उरत नाही. राबणारा शेतकरी, धान्य पिकवणारा शेतकरी, कापूस पिकवणारा शेतकरी स्वतःचा पोट नीटपणे भरू शकत नाही. हे वर्तमान वास्तव कवी नेमकेपणाने मांडतो. सेससारखे मोठमोठे प्रकल्पात प्रामुख्याने शेतजमीन जात आहे. खाण प्रकल्पांसाठी शेती सरकार ताब्यात घेत आहे आणि शेतकरी प्रामुख्याने परागंदा होत आहे. हे दगांमधून आमच्या चंद्रपूर जिल्ह्यातील किशोर कवटे मांडतात, जेव्हा शेती जाते कंपनीत तेव्हा केवळ माती जात नाही. जेव्हा शेती जाते कंपनीत
तेव्हा केवळ फक्त माती जात नाही, परंपरेची भूक करपली जाते. परंपरेची भूक करपली जाते. प्राणी जातो, पक्षी जातो आणि शेवटी माणूसही जातो. प्राणी जातो, पक्षी जातो आणि शेवटी माणूसही जातो. खाणीत फक्त शेतीच जात नाही, तर प्राणी, पक्षी, झाड असं सर्व पर्यावरण जातो आणि पर्यावरणाचा घटक असलेला शेवटी माणूसही कावतो, संपतो. जागतिकीकरणानं माणूस पण कसं हरवत चाललं आहे हे सांगताना उत्तम कांबळे एका कवितेमध्ये म्हणतात. जागतिकीकरण आणि माझी कविता नावाचं काव्यसंग्रह अलीकडे प्रकाशित झालं. या कवितेमध्ये उत्तम कांबळे असं म्हणतात, पण हे वैश्विक खेळही झालं भाकरीतल्या चंद्रासारखं. ते अजून दिसत नाही आणि दिसत नसूनही असतं या अदृष्ट खेड्यात जाण्यासाठी धनवंतांची, बुद्धिवंतांची काय गर्दी. संगणक, क्रेडिट कार्ड, पासपोर्ट, फॉरेन करन्सी, एक्सपोर्ट, इम्पोर्ट, पासवर्ड, कोडवर्ड, माऊस, साई, मोबाईल, ईमेल, चॅटिंग आणि चिटिंगही सारं जग जवळ आलंही म्हणतात. सारं जग जवळ आलंही म्हणतात, पण माणूस माणसापासून दूर धावतोय. माणूस माणसापासून दूर धावतोय. माणूस माणसापासून दुरावत चाललाय. ही भावना जी आहे, ही भावना या कवितेतून कवी मांडतो. यांत्रिकरणामध्ये मानवी संवेदना हरवली, माणूस दुरावला, जग जवळ आलंय, पण माणसातील जी दरीची दी आहे, ही दरी मात्र वाढत चाललेली आहे. हे कवी नेमकेपणाने या कवितेतून व्यक्त करतो. वर्तमान समस्यावर अनेक कवींनी प्रामुख्याने लिहिले आहे. त्या अनेक कवींचा आढावा प्रामुख्याने या ठिकाणी मला घेता आला असता, पण वेळेची मर्यादा आणि अनेक वक्ते पुन्हा बोलणार आहे, त्यामुळे मी काही निवडक कवींच्या कवितेंचा आलेख प्रामुख्याने या ठिकाणी मांडला. या कवितेबरोबरच उत्तम कांबळे असतील, अरुण काडे असेल, तुकाराम धांडे असेल, केशव देशमुख आहे, सदानंद देशमुख आहे, किशोर कवटे आहे, प्रवीण बांदेकर आहेत, पी विठ्ठल आहे, प्रफुल्ल शिलेदार आहेत, अशोक इंगडे आहेत, श्रीकृष्ण राऊत आहेत, भूषम रामटेके आहेत, विनायक तुमराम आहे, कुसुम अलाम आहेत, एकनाथ पाटील आहे, शंकरराव दिघे आहेत. अशा अनेक कवींनी प्रामुख्याने जे समकालीन समाज वास्तव जे आहेत, हे समकालीन समाज वास्तव प्रामुख्याने आपल्या कवितेमध्ये मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि एकूणच या वर्तमानाचा पट आपल्या कवितेच्या माध्यमातून मांडून हे वर्तमान ज्या समस्या आहे, या समस्यांना उजागर करण्याचं काम या मराठी कवितेने केलेलं आहे. या अनेक कवितांचा उल्लेख करत या ठिकाणी मी थांबतो. धन्यवाद. आयोजकांनी मला या ठिकाणी संधी दिली, त्याबद्दल मी सर्वांचं या ठिकाणी पुन्हा मनस्वी आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद सर. फार चांगले उदाहरण देऊन तुम्ही आपला विचार आमच्या समोर प्रस्तुत केलं आणि कवितेच्या माध्यमातून तुम्ही आम्हाला अनेक उदाहरणे दिली. माणुसकी आता गेलेली आहे, तर आपल्याला माणुसकी आपल्या स्वतःमध्ये पण आणायची आहे. आता आजच्या या काळाची गरज आहे. धन्यवाद सर. आज के हमारे दूसरे मेहमान हैं डॉक्टर महेश बापूराव जी जोगी. हे पण मराठी विभाग प्रमुख आहे. सेठ केसरीमल पोरवाल कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय कामठी नागपूर. हे आयोजक समिती सचिव ग्रंथ संपादन पण आहे. यांनी पण फेलोशिप केलेली आहे. सांस्कृतिक मंत्रालय, भारत सरकार, ज्युनियर रिसर्च आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ नागपूर आचार्य पदवी संशोधन शिष्यवृत्ती यांचे संशोधन कार्य आहे. 1960 नंतरच्या मराठी कादंबरातील शेतकरी जीवन आणि ग्रामीण वास्तवाचा चिकित्सिक अभ्यास, काही निवडक कादंबऱ्या संदर्भात यांना आचार्य पदवी पण प्राप्त झालेली आहे. यांचं पुरस्काराने हे सन्मानित झालेले आहे. श्री हरी कोहोडे. स्वर्णपदक पण यांना भेटलेलं आहे. महाराष्ट्र शासनाचा लोककला विभागातर्फे महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील लोककलाचे संकलन या प्रकल्पात सहाय्यक संशोधक म्हणून सहभाग यांचा आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील भुसाडी हा लोककला प्रकार संकलन असे आहे आमचे आदरणीय डॉक्टर महेश बापूरावजी जोगी. त्यांचा विचार प्रस्तुत करण्यासाठी मी त्यांना अत्यंत
आदरणीय आणि सन्मानपूर्वक त्यांना इथे आमंत्रित करते। यांच्यासाठी पण मी चारोळी आणलेली आहे। इस दौर की कहानी लिखूंगा मैं, इस दौर की कहानी लिखूंगा मैं, हर पत्थर को पानी लिखूंगा मैं। लिख दोगे गर रेत पर नाम मेरा, लिख दोगे गर रेत पर नाम मेरा, तो भी दरिया तूफानी लिखूंगा मैं। धन्यवाद शहाजा हेद्री मॅडम, आपण उत्कृष्ट असं सूत्रसंचालन या ठिकाणी करीत आहात। 2 दिवसीय चालणाऱ्या या चर्चासत्रामध्ये राष्ट्रीय उर्दू साहित्य परिषद ही या ठिकाणी आयोजित केलेली आहे आणि या परिषदेमध्ये उपस्थित असलेले बुजुर्ग मान्यवर, विशेषतः आपण या ठिकाणी उपस्थित झालेला आहात आणि आम्हाला ऐकण्यासाठी तुम्ही इथे आहात त्याबद्दल सोबतच लेफ्टनंट कर्नल मोहम्मद असरार सर यांनी आम्हाला इथे बोलण्याची जी काही संधी आहे ती संधी उपलब्ध करून दिली, त्याबद्दल आधीच मी त्यांचं मनपूर्वक या ठिकाणी आभार व्यक्त करतो। त्यांनी जर आम्हाला या ठिकाणी बोलण्याची संधी उपलब्ध करून दिली नसती तर कदाचित आम्ही या स्टेजपर्यंत पोहोचू शकलो नसतो। म्हणून पुन्हा एकदा लेफ्टनंट कर्नल मोहम्मद असरार सरांचं धन्यवाद। आजच्या सत्राचे आमचे मित्र डॉक्टर विजय रेवतकर आणि ज्यांनी नुकताच आज पेपर या ठिकाणी वाचलेला आहे कवितेवरती, ते आमचे मित्र डॉक्टर रामचंद्र वासेकर आणि सूत्रसंचालन करणाऱ्या शहाजा हेद्री मॅडम। माझा विषय जो आहे तो माझा विषय कादंबरी आहे आणि कादंबरीचा जो काही पट आहे तो कादंबरीचा पट फार व्यापक असल्यामुळे त्या सर्व पटाला आणि एकंदर सर्व कादंबऱ्यांचा उल्लेख करणं मला या ठिकाणी जमणार नाही आणि आयोजकांनी आम्हाला वेळसुद्धा 5 ते 10 मिनिटाचा या ठिकाणी दिलेला आहे। त्याच्यामुळं निवडक ज्या काही कादंबऱ्या आहे त्या निवडक कादंबरीच्या अनुषंगानं कादंबरीचा एकंदर असणारा जो काही आकृतिबंध असतो तो कशा पद्धतीचा असतो, कादंबरीमध्ये कुठल्या गोष्टीचा उल्लेख किंवा नोंद लेखक किंवा कादंबरीकार या ठिकाणी घेत असतो, त्याबद्दल मी आधी तुम्हाला या ठिकाणी त्यावर थोडं भाष्य या ठिकाणी करणार आहे। कारण आपण जर पाहिलं तर कादंबरी जी आहे आपल्या मराठी साहित्यामध्ये, कारण कादंबरी हा जो काही साहित्य प्रकार आहे हा साहित्य प्रकार खऱ्या अर्थानं युरोपीय संस्कृतीने आपल्याला दिलेला आहे असं मत हरिश्चंद्र थोरात यांनी आपल्या कादंबरी एक वाङ्मय प्रकार या ग्रंथामध्ये या ठिकाणी नोंदवलेला आहे। कारण कादंबरी हा वाङ्मय प्रकार जो आहे हा युरोपियन लोकांकडून आपण या ठिकाणी घेतलेला आहे असं ते ठामपणे आपल्याला सांगताना दिसतात। आपण जर पाहिलं तर आधीच्या काळामध्ये आपल्या भारतीय परंपरेमध्ये जो काही प्रकार आहे वाङ्मय प्रकार आहे त्याच्यामध्ये आपल्याला काव्य जे आहे ते काव्य प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये लिहिल्या गेलेलं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं। उर्दूमध्ये सुद्धा काय म्हणतात कादंबरीला, नॉवेल तर इंग्रजीमध्ये म्हणतात, उर्दूमध्ये उपन्यास, नॉवेल बोलते की हां। तर नॉवेल हा जो काही प्रकार आहे हा थोडा व्यापक याचा आवाका असल्यामुळे त्याला आपल्याला थोडं वेगळ्या पद्धतीने याची मांडणी या ठिकाणी केल्या जात असलेली आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। कारण कादंबरीमध्ये खऱ्या अर्थानं जे काही लेखकाला किंवा कादंबरीकाराला मांडायचं असते त्याच्यामध्ये तो आधी जे काही आपला कल्पनाविलास आहे किंवा कल्पित जे आहे त्या कल्पिताचा आधार घेऊन त्या एकंदर कादंबरीची जी काही मांडणी आहे ती मांडणी करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करत असलेले आपल्याला पाहायला मिळतात। तुम्ही नॉवेल जे काही वाचत असता त्या नॉवेलमध्ये तुम्ही जर वाचत असाल तर त्या ठिकाणी जो काही कादंबरी आहे किंवा जो काही कादंबरीकार आहे तो थोडं वेगळं असं वास्तव किंवा जीवनचित्रण त्या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न करत असतात आणि त्याच्यामध्ये आपण गुरफटल्या जात असतो। खऱ्या अर्थानं आपण त्याच्यामध्ये हळूहळू पुढे काय हे जे काही कुतूहल आहे ते कुतूहल आपल्या मनामध्ये तयार करण्याचं काम
खऱ्या अर्थानं कादंबरीकार करत असतो आणि मग आपल्याला उत्सुकता पुन्हा पुन्हा आपल्याला वाटत असते की पुढे कादंबरीकाराने काय लिहिलेलं आहे आणि त्याच ओघामध्ये आपण कादंबरीचं जे काही कथाबीज आहे, कथावस्तू जी आहे ती सतत पुढे पुढे वाचत असतो आणि त्याच्यानंतर मग शेवटी आपल्याला त्या कादंबरीमध्ये काय मांडलेलं आहे ते आपल्याला या ठिकाणी कळतं. त्या अनुषंगाने जर विचार जर केला तर कादंबरीमध्ये समाज जो आहे तो समाजसुद्धा फार महत्त्वाचा असते. समाजाशिवाय कुठलीही जी काही कादंबरी आहे ती कादंबरी कधीही परिपूर्ण होऊ शकत नाही. म्हणून लेखकाला किंवा कादंबरीकाराला आपला हा जो काही समाज आहे तो समाज त्या ठिकाणी मांडावाच लागतो. त्या अनुषंगानं पुन्हा महत्त्वाची गोष्ट म्हणजे कादंबरीकाराला त्या ठिकाणी त्याची जी काही भाषाशैली आहे ती भाषाशैलीसुद्धा अतिशय सूक्ष्मपणे या ठिकाणी वापरावी लागते. आता प्रमाण भाषा जी आहे मराठीमध्ये ती प्रमाण भाषा जर आपण त्या कादंबरीमध्ये जर वाचली तर त्या कादंबरीची जी काही वाचनीयता आहे ती थोडी चांगल्या पद्धतीची राहू शकत नाही. पण त्याच ठिकाणी आपण जर बोली भाषेचा किंवा त्या परिसरामध्ये राहणाऱ्या लोकांचे जे काही संवाद आहे ते संवाद जर मांडण्याचा जर या ठिकाणी प्रयत्न जर केला तर त्या कादंबरीची जी काही महत्ता आहे ती महत्ता वाढल्याशिवाय राहत नाही. आणि आपल्याला सुद्धा त्या कादंबरीमध्ये कशा पद्धतीनं ते बोलीभाषा मांडलेली आहे त्याच्यासाठी आपण त्या संवादाचा शोधसुद्धा घेण्याचा या ठिकाणी प्रयत्न करीत असतो. अशाच पद्धतीची जी काही कादंबरी आहे ती कादंबरी म्हणजे नवनाथ गोरे यांनी हे जे काही प्रश्न आहे सुशिक्षित बेरोजगारांचे त्या प्रश्नाच्या अनुषंगानं त्यांनी आपली फेसाटी ही जी काही कादंबरी आहे ती कादंबरी या ठिकाणी लिहिलेली आपल्याला पाहायला मिळते. आणि या फेसाटी कादंबरीमधून जो काही सुशिक्षित वर्ग आहे आजच्या वर्तमानातला, कारण आज जर चित्र जर आपण जर बघितलं तर आपल्या अवतीभवती आता आम्हीच जो काही तुमच्यासमोर आलेला आहे आम्ही शिक्षण झाल्यानंतर आम्ही 10-15 वर्ष या संबंध शासन व्यवस्थेशी संघर्ष करून तेव्हा कुठे आम्हाला प्राध्यापकाची नोकरी जी आहे ती या ठिकाणी लागलेली आहे. आणि असे आमचे अवतीभवती असणारे जे काही तरुण आहे ते तरुणसुद्धा आजही नोकरीच्या शोधामध्ये होरपळत असलेले आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतात. पण शासन मात्र त्यांच्यासाठी जागा काढताना या ठिकाणी दिसत नाही. ही जी काही शोकांतिका आहे ही शोकांतिका खऱ्या अर्थानं मांडण्याचा प्रयत्न नवनाथ गोरे या तरुणाने आपल्या फेसाटी या कादंबरीच्या माध्यमातून इथे या ठिकाणी मांडलेला आहे. आणि ही जी काही कादंबरी आहे या कादंबरीमध्ये त्यांनी धनगर समाज जो आहे, आता आपण जर विचार जर केला तर आपल्या भारतामध्ये वेगवेगळ्या धर्माचे पंथाचे लोक भरपूर प्रमाणामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. आणि या सर्वांचं चित्रण आपण जर करतो म्हटलं तर त्याचा आवाका त्याचा पट फार मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला घ्यावा लागतो. म्हणून मी फक्त ही एक फेसाटीच कादंबरी या ठिकाणी तुमच्यासमोर घेतलेली आहे उदाहरणादाखल. या फेसाटीमधून त्यांनी त्या सुशिक्षित बेरोजगाराचे जे काही प्रश्न आहे ते प्रश्न अतिशय पोटतिडकीने या ठिकाणी मांडलेले आपल्याला पाहायला मिळतात. आणि हे सुशिक्षित बेरोजगार दिवसेंदिवस उद्ध्वस्ततेकडे कशा पद्धतीनं चाललेले आहे याचं चित्रण त्यांनी या कादंबरीच्या माध्यमातून केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. तरी परंतु शासन यांच्या या प्रश्नांची किंवा समस्यांची जी काही नोंद आहे ती नोंद या ठिकाणी घेताना दिसते असं चित्र मात्र आपल्याला पाहायला मिळत नाही. आणि शासन आपल्याच मगरुरीमध्ये आपल्याच याच्यामध्ये तल्लीन असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. आणि म्हणून मला असं वाटतं की आपण सर्व लोक जर एक झालो आणि यांना जर खऱ्या अर्थानं, कारण बाबासाहेबांनी राज्यघटनेमध्ये आपल्याला अधिकार दिलेलाच आहे मतदानाचा, तो अधिकार आपण जर खऱ्या अर्थानं सामूहिकपणे या ठिकाणी आपण जर अंमलात जर आणला तर कुठलंही शासन असो, याच्यासाठी मी म्हणेल की महात्मा गांधीने इंग्रजासारखा म्हणजे ज्याचा सूर्य कधी मावळत नव्हता त्या शासनाला आपल्या भारतातून परतवून लावलं. तर हे शासन काय किंवा ही सत्ता काय, ही सत्तासुद्धा आपल्याला उलथवून पाळता येऊ शकते. एवढं आपल्यामध्ये पावर फक्त आपल्या एका मतदान याच्यामध्ये असलेलं आपल्याला पाहायला मिळते. आणि म्हणून त्या मतदानाचा आपण जर चांगल्या पद्धतीनं वापर जर केला आणि ही जी काही व्यवस्था आहे ती व्यवस्थासुद्धा आपण या ठिकाणी बदलवू शकतो.
शकतो, हा जो काही प्रश्न आहे हा प्रश्न आपण चांगल्या पद्धतीने या ठिकाणी सोडवू शकतो आणि जे काही सुशिक्षित बेरोजगार आहे त्या बेरोजगारांना थोड्याफार प्रमाणामध्ये का असेना न्याय मिळवून आपण देऊ शकतो, हे सुद्धा त्या कादंबरीच्या माध्यमातून नवनाथ गोरे मांडताना या ठिकाणी दिसतात. त्यानंतर दुसरी जी काही कादंबरी आहे ती कादंबरी म्हणजे आता माझ्यासमोर जे काही प्रेक्षक आहे ते प्रेक्षक बरेचसे वयोवृद्ध आहे आणि त्या वयोवृद्ध प्रेक्षकाच्या अनुषंगानंच रारम बोराडे जे काही आहे मराठीतले उत्कृष्ट कादंबरीकार, त्यांनी आयुष्याच्या सायंकाळी ही एक कादंबरी या ठिकाणी लिहिलेली आहे आणि त्या कादंबरीच्या माध्यमातून आपल्या भारतीय समाज व्यवस्थेमध्ये जो काही श्रमांचा जो काही प्रश्न आहे किंवा वृद्ध लोकांचा जो काही प्रश्न आहे तो कशा पद्धतीनं या ठिकाणी गंभीर होतो आहे यावर त्यांनी या ठिकाणी भाष्य केलेलं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. आणि त्या कादंबरीच्या माध्यमातून त्यांनी या वृद्धाश्रमाला कशा पद्धतीनं आपल्याला रोखता येईल याच्यासाठी आपण आपल्या मुलाबाळांवरती कशा पद्धतीनं या ठिकाणी संस्कार करायला पाहिजे आणि त्यांच्यावरती आपण कशा पद्धतीनं या ठिकाणी त्यांच्या सोबत घेऊन आपण आपलं कुटुंब जी काही व्यवस्था आहे ती व्यवस्था या ठिकाणी जपली पाहिजे यावर त्यांनी या ठिकाणी भाष्य केलेलं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. आपण जर विचार जर केला तर आपल्या ज्या काही लेखकांनी कादंबरीकारांनी जे काही साहित्य लिहिलेलं आहे ते साहित्य कुठली ना कुठली समस्या घेऊनच लिहिलेलं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. सुरुवात जर मराठी साहित्याची मानायची जर झाली तर 1857 साली लिहिलेली बाबा पद्मनजी यांनी यमुना पर्यटन ही जी काही कादंबरी आहे ही कादंबरीसुद्धा त्यांनी अशीच महिलांची जी काही समस्या आहे विधवांची ती समस्या घेऊन त्यांनी ही कादंबरी लिहिलेली आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते आणि त्या कादंबरीच्या माध्यमातून त्यांनी महिलांचं जे काही जगणं आहे ते जगणं आपल्या समोर या ठिकाणी मांडलेलं दिसतं. त्यानंतर मराठीमध्ये सदानंद देशमुख यांच्यासारखे जे काही लेखक आहे त्यांनी सुद्धा शेतकरी जीवनाला डोळ्यासमोर ठेवून आपली जी काही कादंबरी आहे 12 मास या 12 मास कादंबरीमध्ये त्यांनी शेतकरी जीवन जे आहे ते शेतकरी जीवन कशा पद्धतीचं हलाखीचं होत चाललेलं आहे आणि शेतकऱ्यांचं शोषण जे आहे ते शोषण कशा पद्धतीनं ही शासन अस्मानी आणि सुलतानी दोन्ही व्यवस्था कशा पद्धतीनं करते आहे त्याचं सुद्धा अतिशय जिवंत असं चित्रण, मनाला हेलावून टाकणारं चित्रण 12 मास कादंबरी जर तुम्ही जर वाचली मराठीतली तर तुम्हाला झाल्याशिवाय राहणार नाही इतकं दाहक चित्रण त्यांनी या कादंबरीच्या माध्यमातून शेतकऱ्यांचं मांडलेलं आपल्याला पाहायला मिळतं. इतरही कादंबऱ्यांमध्ये हमीद दलवाई यांची जर आपण इंधन ही कादंबरी जर घेतली तर त्या कादंबरीमधून सुद्धा म्हणजे 1960च्या दरम्यान हमीद दलवाईजी यांना जाणवलेले जे काही प्रश्न आहे हिंदू आणि मुस्लिम समाजाचे ते त्यांनी या कादंबरीच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. शिवाय त्यांनी तेव्हाच्या काळातली जी काही खोत पद्धती होती त्या खोत पद्धतीला सुद्धा आपल्याला कशा पद्धतीनं फाटा देता येईल आणि सर्वसामान्य लोकांना आपल्याला जमीन जी आहे ती कशा पद्धतीनं उपलब्ध करून देता येईल याच्यासाठी त्यांनी पुढाकार घेतलेला आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. आणि याच भावनेतून मानवतावादाच्या भूमिकेतून त्यांनी ही खऱ्या अर्थानं कादंबरी या ठिकाणी निर्माण केलेली आपल्याला पाहायला मिळते. ही सुद्धा महत्त्वाची दखल या ठिकाणी घेतली गेली पाहिजे एवढं बोलतो आणि आयोजकांनी मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आयोजकांचे आणि विशेषतः लेफ्टनंट कर्नल मोहम्मद असरार सर यांचे पुन्हा एकदा धन्यवाद आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. फार चांगल्याप्रमाणे आपण कादंबऱ्याचे उदाहरण घेऊन आमच्यासमोर आपले विचार प्रस्तुत केले याबद्दल मी आपले आभारी आहे. अब हमारे आज के कार्यक्रम के अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर विजय हरिराम रेवतकर साहब, गायत्री नगर बर्डी आरमोरी जिला गडचिरोली हे सहाय्यक प्राध्यापक मराठी विभाग व संशोधन केंद्र महात्मा गांधी महाविद्यालय आरमोरी जिला गडचिरोली यांची शैक्षणिक पात्रता MA मराठी, MPhil, PhD, BEd, नेट JRF,
यांचा अनुभव 5 वर्ष शिकविण्याचा अनुभव आहे, 10 वर्ष संशोधन कार्याचा अनुभव यांना आहे. यांनी 50 कार्यशाळेत चर्चासत्र परिषद इथे भाग घेतलेला आहे. यांचे विशेष कार्य राष्ट्रसंत तुकडोजी महाराज संशोधन शिष्यवृत्ती 2009, सांस्कृतिक मंत्रालय भारत सरकारची ज्युनियर रिसर्च फेलोशिप 2010, विद्यापीठ अनुदान आयोग नवी दिल्ली अंतर्गत ज्युनियर रिसर्च फेलोशिप 2011, थंडरबर्ग ग्लोबल मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट ॲरिझोना स्टेट युनिव्हर्सिटी अमेरिका येथे भाषातज्ञ म्हणून यांनी कार्य केलेले आहे 2020मध्ये. आणि नीती आयोग भारत सरकार अंतर्गत NCERT क्षेत्रीय कार्यालय भोपाळद्वारा आयोजित गडचिरोली जिल्ह्यातील मराठी भाषा अध्यापन आणि अध्ययनाच्या समस्या या प्रकल्पावर साधन व्यक्ती म्हणून काम केलेले आहे 2020 आणि 2021. आणि हे PhDचे मार्गदर्शक पण आहे. यांचे गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली येथे PhDचे मार्गदर्शक म्हणून हे कार्य करत आहे. यांच्या 2 विद्यार्थी PhDचे कार्य करीत आहे. आदरणीय डॉक्टर रेवतकर साहब, एक लेखक होना भी आसान नहीं होता. एक लेखक होना भी आसान नहीं होता. रात भर जागता है, दिन में भी नहीं सोता. गम, आंसू, पीड़ा और वेदनाओं को लिखता है. गम, आंसू, पीड़ा और वेदनाओं को लिखता है. दिल में दर्द रहता है पर आँखों से नहीं रोता, पर आँखों से नहीं रोता. आदरणीय रेवतकर साहब. धन्यवाद मॅडम. सन्माननीय व्यासपीठ, या व्यासपीठावर बोलण्याची मला संधी सुरुवातीलाच इथे दिल्याबद्दल मी आपणा आयोजकांचा आभार मानतो. आणि विशेष आभार म्हणजे अत्यंत सुंदरसं सूत्रसंचालन करणाऱ्या मॅडम, त्यांचेही मी विशेष आभार मानतो. आणि विशेष आभार म्हणजे मराठीमध्ये हे सत्र सुरू आहे. आम्ही मागचा सत्र ऐकलं उर्दू आणि तो लहेजा ऐकत असताना असं वाटलं की मराठी रसिक आहेत किंवा नाही असं वाटत होतं. पण आपण दोन्ही वक्त्यांच्या ज्या सादरीकरणाला जी दिलेली दाद आहे आणि हे ते अत्यंत महत्त्वाचं वाटलं मला. मी आपलं अत्यंत मनपूर्वक अभिनंदन करतो, आभार मानतो. अर्थात आम्ही सगळे 3ही युवा दिसतो आहोत. यांनी उल्लेख केलेला आहे की सगळे ज्येष्ठ रसिक इथे समोर उपस्थित आहेत आणि आपण सगळ्या या ज्येष्ठ रसिकांना मी अभिवादन करतो, कारण अलीकडे रसिक राहिलेच नाहीत, पण आपण अत्यंत तत्परतेने इथे उपस्थित आहात. मला असं वाटतं आपणा सगळ्यांना मराठी छान कळतं आणि म्हणून मी मराठीमध्येच सुरुवात करतो. माझ्या दोन्ही पेपर प्रेझेंट इथे जे झालेलं आहे, एकंदर मराठी साहित्यातील कवितेवर जो प्रेझेंट झालं, सरांचं मी अभिनंदन करतो की त्यांनी मराठी साहित्यामध्ये असणारे जे प्रश्न आहेत आणि तिथली वास्तवता आहे ते अत्यंत चांगल्या पद्धतीनं त्यांनी मांडली. आणि दुसरे जे अभ्यासक आहेत जोगी सर, यांनी देखील परिसरातील आपल्या मराठी कादंबरीचा जो क्षेत्र आहे आणि मराठी कादंबरीमध्ये जे वास्तव प्रश्न आहेत, तर एकंदर माणूस माणसापासून कसा दुरावला जातो आणि कविता अगदी त्या माणसाला शोधण्याचा प्रयत्न करत आहे इथल्या सामाजिक सांस्कृतिक परिप्रेक्ष्याला धरून. हा जो मुद्दा कवितेच्या अनुषंगाने आला तो अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण सुरुवातीलाच त्यांनी असं म्हटलेलं आहे की अस्वस्थ वर्तमान आहे आणि बरोबर आहे. आपण अशा अस्वस्थ आणि अंधारलेल्या वर्तमानामध्ये आपण वावरत आहोत. उद्याची उजेडाची किरण कुठली आहे, काय आहे, त्याचा शोध आपण घेत आहोत. अर्थात या अस्वस्थ वर्तमान मी यासाठी म्हणतो आहे की एक ना अनेक प्रश्न मराठी साहित्यामध्ये मांडण्यात गेलेलं होतं. जेव्हा या प्रसंगी मला आमच्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आठवतात. त्यांनी असं म्हटलं की या भारतात बंधुभाव नित्य वसू दे, देवरची असा दे, सर्व पंथ संप्रदाय एक दिसू दे, मतभेद नसू दे.
हे जे सुत तुकडोजी महाराजांनी म्हटलं, पण आजचं वास्तव काय? कुठल्याही अशा सगळ्या धर्मांध आणि सत्तांध अशा वातावरणामध्ये माणसाची जेव्हा गडचिपी होताना दिसते तेव्हा मात्र लेखक अस्वस्थ होतो. आणि अशा या परिस्थितीमध्ये जेव्हा एखादा कवी, त्यावेळी नामदेव ढसाळांनी अशा या परिस्थितीचा विरोध करताना असं म्हटलं होतं, किती दिवस सोसायची ही घोर नाकेबंदी, असेच राहायचे का युद्ध कैदी, ती पहा रे ती पहा मातीची अस्मिता आभाळबळ झाली, माझ्याही आत्म्याने जिंदाबादची गर्जना केली, रक्तात पेटलेल्या अगणित सूर्यांनो आता शहराला आग लावीत चला. असा जो क्रांतीचा स्वर, उजोस्वल दलित साहित्यामध्ये निर्माण झाला आणि परिवर्तनाची लाट निर्माण झाली आणि लोक व्यक्त होऊ लागले. यशवंत मनोहर सारखा कवी जेव्हा व्यक्त होताना म्हणतो की कालचा पाऊस आमच्या गावात आलाच नाही, सदरू पीक आम्ही आसवांवर काढलं. ही जी परिस्थिती आहे, हे जे वास्तवाचं भान ह्या साहित्यामध्ये येत होतं. इथून 15-20 वर्षाच्या कालखंडाच्या अगोदर अशा साहित्याचा स्वीकार केलं गेलं सहिष्णू भावनेतून. आणि जो व्यक्त होणारा आहे त्या व्यक्त होणाऱ्या लेखकाचं स्वागत देखील केलं जात होतं. मग मराठी साहित्यामधील आदिवासी मराठी साहित्य असो, दलित मराठी साहित्य असो, मुस्लिम मराठी साहित्य असो, स्त्रीवादी मराठी साहित्य असो, जागतिकीकरणाच्या प्रभावानं पुढे आलेलं साहित्य असो, या साहित्यामध्ये बदलत्या खेड्यांचं चित्रण, कृषी जीवनाचं चित्रण, शेतकऱ्यांच्या आत्महत्येचं चित्रण, हिंसा आणि क्रूरतेचं जे भयंकर वास्तव होतं, विकृत मनोवृत्ती जी होती त्या विकृत मनोवृत्तीचं चित्रण पुढे आलेलं होतं आणि त्याचा स्वागतही केलेलं होतं. सखाराम बाइंडर सारख्या विजय तेंडुलकरांच्या कादंबरीचा देखील आम्ही असंच स्वीकार केला. मर्ढेकरांवर जरी अश्लीलतेचा खटला लागलेला होता, पण त्याच्यानंतर ते नवकवी म्हणून पुढे आले. पण हे सगळं होत असताना आजचं जे वर्तमान वास्तव आहे, आजच्या या वर्तमान वास्तवामध्ये आपण सगळ्या भयंकर अशा वास्तवामध्ये जातो आहोत. यांचा विषय मी पुढे नेताना काही माझं चिंतन आपणासमोर मांडतो आहे. ते म्हणजे अलीकडे ज्या आपल्या समाज व्यवस्थेमध्ये घटना घडतात, उदाहरणार्थ कोबाड गांधीचं फ्रॅक्चर फ्रीडम येऊ दिलं नाही, किंवा काल परवा 2 आठवड्याच्या अगोदर सावित्रीबाई फुले विद्यापीठामध्ये ललित कला विभागामध्ये झालेल्या नाटक सादर करत असताना झालेली तोडफोड. अर्थात हे का होतो आहे? एखादा चित्रपट प्रदर्शित होण्याच्या अगोदरच तो थिएटर जाळण्याचे प्रयत्न केले जात असतील, किंवा एखाद्या कादंबरीकाराला हद्दपार केलं जात असेल, लेखकाच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणलं जात असेल, हे का होतं? याचं निरीक्षण करताना मी जेव्हा असा विचार करतो तेव्हा असं लक्षात येतं की आपल्या अवतीभोवतीचं जे वास्तव आहे, समोरच्यांचं म्हणणं ऐकून घेणं, त्याला प्रतिवाद करणं ही आपली परंपरा होती. कारण वाद विवाद, प्रतिवाद आणि संवाद या प्रक्रियेतून आपण जात होतो. परंतु आता फक्त वाद राहिलेला आहे, प्रतिवाद करणारी माणसं राहिली नाहीत आणि प्रतिवाद जर झालं नाही तर संवाद देखील साधता येत नाही. आणि म्हणून आजच्या लेखक हा संभ्रमित अवस्थेत पोचलेला आहे की त्याची संवेदनशीलता अत्यंत वास्तव प्रश्नाला भिडण्याचा प्रयत्न करत असताना व्यक्त व्हायचं की नाही व्यक्त व्हायचं असे प्रश्न लेखकाच्या मनामध्ये निर्माण झालेले आहेत. आणि आपण प्रश्नावर जेव्हा विचार करतो तेव्हा हा आव्हान लेखकांच्या पुढे आहे. अर्थात या आव्हानाला सामोरे जात असताना मी असं म्हणेन की साहित्य कलाकृतीची जी काही निर्मिती असते, ही जी काही अभिव्यक्ती असते, तर या अभिव्यक्तीमध्ये लेखक आपल्या विचारांना, आपल्या भावनांना, आपल्या संवेदनांना आणि आपल्या अनुभवविश्वाला व्यक्त करतो. तेव्हा हे व्यक्त करण्याचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य आपल्याला संविधानानं आणि या लोकशाहीनं दिलेलं आहे. परंतु लोकशाहीचा गळा घोटणारी जर माणसं असतील तेव्हा मात्र आपल्याला त्याचा विरोध करावाच लागेल. अर्थात अभिव्यक्ती स्वातंत्र्य जेव्हा आपल्याला मिळालेलं आहे तर त्या अभिव्यक्तीचा सन्मान झाला पाहिजे, ही प्रमुख आपली मागणी आजच्या या वर्तमानामध्ये लेखकांचीही असली पाहिजे, रसिकांचीही असली पाहिजे. अर्थात आपला विचार मांडण्याचं स्वातंत्र्य जेव्हा घटनेनं आपल्याला दिलं तेव्हा त्या अभिव्यक्तीला, एखाद्या लेखकाची अभिव्यक्ती चांगलीच आहे किंवा त्या विचारांना रसिकांनी गेलं पाहिजे असंही नाही. अर्थात त्याला विरोध करताही आलं पाहिजे, पण तो प्रतिवाद हा संविधानिक मार्गानं, हा लोकशाही मार्गानं झालं पाहिजे असं मी म्हणेन. त्या लेखकाला काळं फासणं, ते पुस्तक बंद काढून टाकणं किंवा त्या थिएटरला आग लावणं हा काही प्रतिवाद होऊ शकत नाही. अर्थात लोकशाहीमध्ये साधक बाधक दृष्टीतून चर्चेला एक मार्ग आहे. आणि म्हणून आपल्या लेखकांनी या गोष्टीचा विचार करत असताना, अर्थात रसिकांसाठी लेखक असतो, जेव्हा लेखक मुक्त होतो लिहून, पण हे कोणाकडे जातं? रसिकांकडे. पण रसिकांची देखील आजच्या परिस्थितीमध्ये अत्यंत महत्त्वाची जबाबदारी आहे असं मी म्हणेन.
एखादं नाटक असेल, एखादी कादंबरी असेल, एखादी कविता असेल, त्याची निर्मिती असेल किंवा एखादी साहित्य कलाकृती असेल, यावर असं मी म्हणेन की रसिक प्रेक्षकांचा अधिकार जरूर असावा. अर्थात लेखक लिहितो रसिकांसाठी, त्यांचा अधिकार जरूर असावा, पण त्यांची दहशत असता कामा नये. कारण दहशत जर निर्माण झाली तर लेखक व्यक्तच होऊ शकणार नाही. आणि मग दहशतीच्या पलीकडे रसिकांना जाऊन सहिष्णू भावनेतून लेखकाच्या विचारांचा स्वागत करायला शिकलं पाहिजे. ही सहिष्णुता आज मात्र दिसत नाही. कारण विशिष्ट प्रवाह, वर्चस्ववादी वृत्ती, सत्तांध वृत्ती फक्त आम्ही आणि आम्हाला ऐका अशी जेव्हा म्हणते तेव्हा मात्र प्रश्न निर्माण होतात आणि लेखक देखील आज घाबरलेल्या अवस्थेमध्ये आपल्याला दिसतो आहे. मग व्यक्त कुणी व्हायचं? जिथं दुःख आहे तिथंच व्यक्त होतं, पण ह्या दुःखाला व्यक्त करण्याच्या ज्या सगळ्या सीमा आहेत त्या सगळ्या बांधून टाकलेला आहे एका विशिष्ट विचारप्रवाहानं, तेव्हा प्रश्न निर्माण होतात. अर्थात कुठलीही कलाकृती हे जेव्हा लेखक व्यक्त होतो तेव्हा त्याचा एक विशिष्ट असा तर्कशास्त्र असतो. त्या तर्कानुसारच, त्या तर्कशास्त्रानुसार त्याचे पात्र, त्या घटना मांडल्या जातात. तर त्या घटना आणि पात्रांचा सापेक्ष भान त्या लेखकाला असतं आणि त्यामुळे रसिकांनी देखील त्या पातळीवर, त्या तर्कापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. आणि जर त्या साहित्य कलाकृतीतील तर्कवितर्क त्या रसिकाला जर आवडत नसेल, प्रेक्षकाला आवडत नसेल, तर संविधानिक मार्गानं त्याचा विरोध केला पाहिजे, त्याचा प्रतिवाद केला पाहिजे. ही आजच्या साहित्यामध्ये खरी महत्त्वाची गोष्ट आहे असं मी म्हणतो. अर्थात लेखकांच्या संदर्भामध्ये अलीकडे साहित्यात आणि जगण्यात तफावत असता कामा नये. एसीच्या रूममध्ये मी एकंदर आदिवासींच्या दुर्गम त्यांच्या दुःखाचं चित्रण जर करत असेल एसीच्या रूममध्ये बसून, तर त्या साहित्याची अस्सलता, जी जिवंतता आहे ती नष्ट होते. आणि आजच्या परिस्थितीमध्ये लेखकांना बदलत जाणाऱ्या काळाचं भान देखील असलं पाहिजे असं मी म्हणेन. दुसरा जो माझा महत्त्वाचा मुद्दा आहे, पहिला मुद्दा मी रसिकांची सहिष्णुता या संदर्भात बोललो. दुसरा मुद्दा आपल्या लेखकांपुढे, रसिकांपुढे आव्हान आहे, तो म्हणजे कृत्रिम प्रज्ञेचा. अर्थात त्याला इंग्रजीमध्ये आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स असं म्हणतो. आज नवीन पिढी चॅट जीपीटीच्या प्लॅटफॉर्मवर येऊन एखादा चॅट जीपीटीला सांगतो मला निसर्गावर कविता पाहिजे, चॅट जीपीटी 2 सेकंदामध्ये निसर्गाची कविता रेडीमेड देतो आहे. अर्थात हे रेडीमेड जे जीनं आलेलं आहे, कृत्रिम जीनं आलेलं आहे, येणाऱ्या 10, 20, 25 वर्षाच्या नंतर माणूसच कृत्रिम होईल का? नसातील आपल्या ज्या नसा आहेत या यंत्रवत होतील काय? हा प्रश्न आहे. अशा आव्हानाला आपल्या तुमच्यासारख्या सुजाण रसिकांना, लेखकांना सामना करायचा आहे. आणि हे सामना कशासाठी करायचा आहे? तर माणसाचं माणूस पण जिवंत ठेवण्यासाठी, साहित्यातील अस्सलता, जिवंतता, अबाधितता ठेवण्यासाठी. कारण माणूस यंत्रवत झाला तर सगळ्या हद्दपार होतील आणि यंत्राशी आपण काही स्पर्धा करू शकणार नाही. आजचं वर्तमान जे आहे ते टेक्नॉसॉवी झालेलं आहे. टेक्नॉलॉजिकल संस्कृतीचं आव्हान आपल्या पुढे येत असताना लेखक व्यक्त होत आहेत. अलीकडे वाचन संस्कृती राहिली नाही असं म्हटलं जातं, पण लेखक व्यक्त होतात त्याच्या ब्लॉगमधून. पण ब्लॉगरमध्ये अर्थात तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं लेखक व्यक्त होत असताना त्यांनी रसिकांची मागणी जशी आहे त्यांच्या मागणीवर हुकूम जर तो लेखक व्यक्त होऊ लागला तर साहित्यामध्ये सेंद्रियता आणि सृजनशीलता हद्दपार होईल. अर्थात आज ही सृजनशीलता, ही क्रिएटिव्हिटी हद्दपार होता कामा नये. हे देखील आपल्यापुढं एक अत्यंत महत्त्वाचं आव्हान आहे असं मी म्हणेन. कारण अलीकडे प्रचारकी आणि करमणूकप्रधान लिटरेचर पुढे येत आहे आणि लोकप्रिय साहित्याचं एक वर्चस्व निर्माण होत असताना खरी जी सर्जनशीलता आहे, खरी जी सेंद्रियता आहे, खरी जी जिवंतता आहे ती जिवंतता नष्ट होत आहे. त्यामुळे देखील आपल्याला लेखकांना विचार करण्याची गरज आहे. तिसरा महत्त्वाचा मुद्दा की सर्जनशीलता, निर्मितीशीलता याला कितीही थांबवण्याचा प्रयत्न केला तरी ते येणारच, कोणी थांबवू शकणार नाही. ज्या पद्धतीने जमिनीमध्ये एखादा बीज टाकलं तो अंकुरण्याचा गुणधर्म विसरत नाही, तसा लेखक कितीही, आता लेखकांची गरज नाही आणि आर्टिफिशियल आणि टेक्नॉलॉजी आलेही म्हणतील, पण सर्जनशीलता ही कायम राहील. पण ही सर्जनशीलता कायम आणि तेवढीच अबाधित ठेवण्यासाठी हे जे काही नवलेखक आहेत, नवलेखकांना
त्यांच्या साहित्य लेखन परंपरेची जाण असली पाहिजे. साहित्य परंपरेचे भान ज्याला नसतं त्याची निर्मिती ही त्या श्रेष्ठत्वाच्या कसोटीवर पोहोचू शकत नाही. म्हणून आपला इतिहास काय, आपल्या साहित्याची पूर्वपरंपरा काय, या पूर्वपरंपरेचं भान देखील नवलेखकांनी ठेवावं असं मी म्हणेन. अर्थात चौथा जो महत्त्वाचा मुद्दा आहे, अलीकडे साहित्यातून सामाजिक आशय व्यक्त होत असताना लेखकाने त्या परिसरातील सांस्कृतिक जाणीवांना देखील आपल्याला पुढे आणलं पाहिजे. अर्थात एखादी इमारत एका दिवसात 100-2000 लोक लावून बांधता येईल, पण आपली संस्कृती, आपला समाज, त्याचा जो मूड आहे त्याला निर्माण करता येत नाही, कारण ती निर्माण व्हायला हजारो वर्षे लागलीत. आणि म्हणून या जागतिकीकरणाच्या धकाधकीच्या युगामध्ये जेव्हा आपला समाज हा आपल्या सांस्कृतिक मूल्यांपासून दुरावत जातो, तेव्हा लेखकाची खरी जबाबदारी आहे की त्यांनी त्यांच्या निर्मितीतून ही सांस्कृतिक जीवन मूल्य प्रसृत केली पाहिजे असं मी म्हणेन. आणि 5वा आणि 6वा महत्त्वाचा मुद्दा जो आहे की अलीकडे आपण साहित्य लिहित असताना आपल्या जीवनानुभूतीला असे कप्पे लावून घेतलं, चौकट लावून घेतली तर आपलं साहित्य तिथेच मरेल. आपल्याला बांधिलकीऐवजी सामीलकीचं तत्त्व स्वीकारावं लागेल. आपल्याला सीमाहीन जीवनाच्या पलीकडं जे आयुष्य असतं त्या आयुष्याला, वैश्विक जाणीवांना, युनिव्हर्सल व्हॅल्यूजला साहित्यातून प्रस्तुत करावं लागेल. एखाद्या विचाराशी वा अनुभूतीशी बांधिलकीपेक्षा विचारशक्ती आणि अनुभव क्षमता मुक्त ठेवणाऱ्या सामीलकीचं महत्त्व आज खऱ्या अर्थानं आज महत्त्वाचं आहे. कारण माणसांच्या मनावर संस्कार करणं हे शब्दांचं स्वभाव आहे आणि साहित्य शब्दमिश्रित असल्याने स्वाभाविकच वाचकांच्या मनावर कोणतं ना कोणतं संस्कार करणं. आज टेक्नॉलॉजीच्या तंत्रज्ञानाच्या युगात आपण संस्कार आणि मानवी मूल्य आणि मूल्य शिक्षणापासून दूर जात आहोत. नवीन पिढीला मूल्य राहिलेले नाहीत. केवळ आर्थिकता, 20 लाखाचं पॅकेज तुझ्या मुलाला आहे का, माझ्या मुलाला 40 लाखाचं पॅकेज, तो 60 लाखाचं पॅकेज, अशा या पॅकेजच्या अवस्थेमध्ये मूल्य कुठे आहेत, मानवी जीवन कुठे आहे, या मानवी जीवनाच्या अस्सलतेला नवीन पिढी पुढे आणण्याचं काम लेखकांचं आहे असं मी म्हणेन. आजचं वर्तमानामध्ये अनेक समस्यांचं चित्रण आजपर्यंत झालेलं आहे, पण आजचं जे वर्तमान आहे ते दहशतवादी हल्ले, वाढती गुन्हेगारी, महाराष्ट्रामध्ये काल 2-4 जे बंदुकीनं हल्ले झाले, काय पोलीस स्टेशनमध्ये बंदुकीनं सर्रेआम बंदूक चालवलं जात असेल म्हणजे ही वाढती गुन्हेगारी, विकासाचं असमतोल, गरीब होत चालला आहे, श्रीमंत होत चाललेला आहे. तुंबणाऱ्या गटारी असतील, पावसांचं जागोजागी भरणारं पाणी असेल, वाहतुकीचा होणारा मुरब्बा असेल, 2-2 तास वाहतुकीची होणारी कोंडी, मी वाहतुकीचा त्याला मुरब्बा म्हणेन, अत्यंत. आणि त्यामुळे गुदमरणारा आपलं श्वास, गर्दीचा महापूर, अन्नाची होणारी नासाडी, जिथे तिथे बफेच्या नावाखाली खायचं किती असतं त्याचा अंदाज येत नाही, घेऊन घेतं आणि प्लेट टाकून देतं, ही अन्नाची होणारी नासाडी. असे एक ना अनेक प्रश्न हे साहित्यातून पुढे आलं पाहिजे. कारण हे प्रश्न पोटात घेऊन शहरही जात आहेत आणि माणसंही जात आहेत. तेव्हा या अव्याहत जाणाऱ्या या माणसाच्या प्रवाहाला आपण संस्कार दिले नाही तर विकृती फोपाटल्याशिवाय राहणार नाही. आणि या विकृतीला वेळीच जर आपल्याला थांबवायचं असेल तर आम्हा रसिकांच्या, लेखकांची फार मोठी जबाबदारी आहे असं मी म्हणेन. कारण साहित्यिक शेवटी मन साधण्याचं काम करतं, साहित्यिक मन जोडण्याचं काम करतं, मन संस्कारित करण्याचं काम करतं आणि सांस्कृतिक मूल्य जाणीवा व्यक्ती मनामध्ये, रसिकांमध्ये पेरण्याचं काम करतं. आणि म्हणून लेखकांची ही मोठी जबाबदारी आहे. एवढं म्हणतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. बड़े ही प्रभावी तरीके से आपने 5 मुद्दों को लेकर, जिसमें रीडिंग इंटरेस्ट, आर्टिफिशियल इंटेलिजेंस और समाज की और बेरोज़गारी, इन सारी बातों को समेट कर आपने अपने विचारों को व्यक्त किया, हमें जागरूक कराया. इस बात के लिए हम आपका शुक्रिया अदा करते हैं, धन्यवाद देते हैं. बढ़ते हैं कार्यक्रम की उस हसीन रस्म की तरफ जो स्वागत करना है हमारे अतिथियों का.
सबसे पहले आदरणीय प्राध्यापक डॉक्टर विजय हरिराम रेवतकर साहब, जो इस कार्यक्रम के अध्यक्ष हैं, उनके स्वागत हेतु मैं आमंत्रित करना चाहूँगी जनाब डॉक्टर रफ़ीक अहद साहब को कि वे आए और उनका स्वागत करें। आए वो हमारी महफिल में कुछ इस तरह की हर तरफ चांद तारे झिलमिलाने लगे, देखकर उनको सबके मन जैसे खिलखिलाने लगे। धन्यवाद। जैसा कि कहा गया है कि अध्यक्ष ही बाकी दो और अतिथियों का स्वागत करेंगे, तो मैं दरख्वास्त करती हूँ प्राध्यापक डॉक्टर विजय रेवतकर साहब से कि वो हमारे अतिथि आदरणीय डॉक्टर रामचंद्र मोरेश्वर वसेकर साहब का स्वागत करें। गुलशन गुलशन फूल खिले हैं, जो आप आए हमारे द्वार पर, जल उठे हैं हजारों दीपक, जैसे मन के आपके आगमन पर। हमारे अगले अतिथि हैं प्राध्यापक डॉक्टर महेश बापूराव जोगी। इनके स्वागत के लिए भी मैं डॉक्टर रेवतकर साहब से दरख्वास्त करती हूँ। धन्य धन्य हुए आज तो हम, मिट गए सारे अंधियारे, आँखों को बहुत सुकून आया, आप जो इस महफिल में पधारे। बढ़ते हैं आभार प्रदर्शन की ओर। मैं प्रोफेसर डॉक्टर मोहम्मद असरार अहमद साहब को दरख्वास्त करूंगी कि वह आए और आभार प्रदर्शन करें। बहुत शुक्रिया शाहजहां मैडम। और एक इस्तकबाल और रह गया है, हमारी रिवायत के मुताबिक के जो निज़ामत कर रहा हो उसका भी स्वागत इस्तकबाल होना चाहिए। तो मैं बाजी से दरख्वास्त करता हूँ कि इस तरफ आएँ, और हमारे पीछे उस जानिब सफ़िया अंजुम साहिबा बैठी हुई हैं, उनसे दरख्वास्त है कि वो शाहजहां मैडम का इस्तकबाल करें। जी बाजी ऐसे। हाँ, मेरी तरफ कॉलेज में एनसीसी दिया हुआ है, मेरा रैंक है वो, उसके लिए 3 महीने की ट्रेनिंग होती है, वो मैंने किया है। हाँ, ट्रेनिंग सिर्फ कामटी में होती है। आइए, मैं सफ़िया अंजुम साहिबा से दरख्वास्त करता हूँ कि वो शाहजहां मैडम का इस्तकबाल करें एक शानदार निज़ामत के लिए। हाँ, ये भी कर लेते हैं जी। इस सेशन के चेयरपर्सन डॉक्टर रेवतकर सर, मैं उनका बहुत ही तहे दिल से शुक्रगुजार हूँ कि उन्होंने यहाँ तक आए और हमारी दावत को कबूल किया, और बहुत अच्छा उन्होंने तबसरा भी अच्छा किया, और ख़ुद उनका पेपर भी जो उन्होंने पढ़ा वाकई बहुत ज़बरदस्त था, बहुत अच्छा पेपर था, और हम लोगों ने बहुत शौक़ से उसको सुना भी है। मैं उन्हें मुबारकबाद देता हूँ और उनके आदर सम्मान के साथ उन्हें धन्यवाद कहता हूँ। हमारे दूसरे साथी डॉक्टर वासेकर सर, उन्होंने भी बहुत अच्छा पेपर पढ़ा। 3 तरह के हो गए हमारे पास, तीनों ने अलग अलग टॉपिक पर पढ़ा। एक ने कविताओं के बारे में बताया, एक ने हमारे जोगी सर ने कविताओं को लेकर बात कही, कादम्बरी को नॉवेल पर बात कही, वासेकर सर ने कविताओं पर बात कही, और हमारे अध्यक्ष महोदय ने जो है वो पूरा समेट लिया कि लिखने वाले को क्या होना चाहिए और सुनने वाला क्या चाहता है, पढ़ने वाला क्या चाहता है, ये दोनों चीज़ें उसमें आ गई। तो मैं वासेकर सर के प्रति भी आभार व्यक्त करता हूं, और मेरे दोस्त डॉक्टर महेश जोगी सर के प्रति भी मेरा आभार, मेरा धन्यवाद। बेहतरीन निज़ामत के लिए शाहजहां बाजी को मुबारकबाद भी, और हम उनके शुक्रगुजार भी हैं। हालांकि मुझे बार बार बोलते रहे कि मुझे क्यों दिया। मैंने कहा हमने जो दिया है बहुत अच्छा दिया है, क्यों कि इस सेशन की निज़ामत शाहजहां मैडम करेंगे। ये डॉक्टर रफ़ीक अहद और हमारे दोस्त अनवार पटेल साहब का मशवरा था कि नहीं, ये सेशन जो शाहजहां बाजी को ही मिलना चाहिए।
तो मैं उनकी नज़र इंतखाब की भी दाद देता हूँ। और